हा विषय संपू द्या। सुनील तटकरे यांनी असं म्हटले की दिल्लीमध्ये अजितदादांच्या विरोधात कट कारस्थान केले। बघा, सुनील तटकरे हा एक फिरता रंगमंच आहे। मी आज म्हटलंय की काल अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम या फिरत्या रंगमंचाने केलेलं आहे। काही गोष्टी गोपनीय असतात ना, चोरानं चोरासारखं वागावं। ज्याने गुन्हा केलाय त्याने कायम तोंड लपवतच फिरलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। गद्दारानं बरं का, जे गद्दार आणि बेईमान आहेत त्याने उगाच स्वाभिमानाचा आणि इमानदारीचा आवडून फिरलात तर तुम्ही अडचणीत याल आणि आलेला आहात। माझी मागणी आहे नरेंद्र मोदीकडे आणि या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ते सुद्धा कटा सहभागी असू शकतात, अजित डोवाल, की अशा प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असताना अजित डोवाल काय करत होते? ते जेम्स बॉन्ड आहेत ना। जेम्स बॉन्डला हे कळलं नाही का की मुंबई आणि दिल्लीची विमानतळाची सुरक्षा धोक्यात आलेली आहे? जेम्स बॉन्डला कळायला पाहिजे। जेम्स बॉन्डला का समजलं नाही? हा, त्यांच्या जेम्स बॉन्डच्या अनेक कथा, दंतकथा मी वाचतो आणि ऐकतो। मग झालं काय? बोलिए। लव जिहादचा कायदा लागू करावा महाराष्ट्रामध्ये, यासाठी उदय सामंत त्यांनी उत्तर प्रदेश सरकार हा, बरं ठीक आहे, आणू द्या, आम्ही चर्चा करू त्याच्यावर। बरं का, जिहाद काय आहे त्याने समजून घेतलं पाहिजे आणि लव जिहाद काय आहे। शर्मिला ठाकरे यांचं एक निवेदन मला त्या दिवशी आवडलं, राज ठाकरे यांच्या पत्नी। महिलांवर अत्याचार करणाराला धर्म नसतो, हे त्यांचं एक स्टेटमेंट आहे। महाराष्ट्रात गेल्या काही काळामध्ये अशा प्रकारचं महिलांवर अत्याचार आणि हत्या करणाऱ्यांमध्ये सगळ्याच धर्माचे लोक आहेत, आपले सुद्धा आहेत। हे एक विकृती आहे आणि ही विकृती ज्याच्या मनामध्ये आहे तो कोणत्याही धर्माचा असेल त्याला फासावर लटकवायला पाहिजे, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। विशेषतः या संदर्भात जाणकार महिलांनी पुढे आलं पाहिजे, सुशिक्षित महिलांनी पुढे आलं पाहिजे। आणि हे जे काय भाजपचं नवीन राजकारण सुरू आहे, हा जिहाद, होट जिहाद, लव जिहाद, फूड जिहाद, बरं का, हा महाराष्ट्र आहे, हा हिंदुस्थान, लक्षात घ्या। तुम्ही या देशाच्या संस्कृतीचा अपमान करताय। उदय सामंतनी लव जिहादच्या गोष्टी करू नयेत, ते मंत्री आहेत असं वाटतं, मंत्री आहेत ना ते, हा मंत्री आहेत ते, त्यांनी इतक्या वेळा बेईमानीचा जिहाद केलेला आहे राजकारणामध्ये, त्याच्यावरती आम्हाला कायदा आणावा लागेल आता।